रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात? तर जवळजवळ खणाचा कपडा संपत चालला आहे. एवढा काही प्रतिसाद गुड्यांच्या साड्याला मिळाला आहे. हा रेड कलरच्या साडी मला सिंगल लेअरमध्ये मागवली होती, पण त्या ताईंना मी सांगितलं की कपडा शेवटचा आहे आणि मी डबल लेअर करू का त्याच किमतीमध्ये. ताईंनी हो म्हटलं आणि त्यांच्यासाठी ही छान अशी गुढी मी तयार केली. लगेचच माझं मिशोचं पार्सल आलं होतं. साडी होती त्याच्यामध्ये. ती कट करावी म्हटली तर लेकीनी माझ्या हातामध्ये हे सामान आणून दिलं. तिला विचारलं कोणी दिलं, तर म्हणे पप्पा आले आहेत अगं आणि त्यांनी तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे. उघडून बघते तर काय, त्याच्यामध्ये होता ट्रायपॉड. याच्या आधीही माझ्याकडे एक ट्रायपॉड आहे, पण खरं सांगू का, तो ट्रायपॉड मी भंगारातनं उचलून आणलेला आहे. कारण आपण काही करतच नाही आहोत. आपल्याला कधीतरी व्हिडिओज करायचे असतात, ते पण एक मनोरंजन म्हणून. मग कशाला खर्च करायचा ना. आणि किमती ऐकल्या ना की मला कसं तरीच व्हायचं. आणि मग मी विचार केला आणि एके ठिकाणी मला भंगारच्या दुकानामध्ये ट्रायपॉड दिसला. अगदी भंगाराच्या दुकानातनं मी उचलून आणल्यावर आणि मला सांगायला अजिबात लाज वाटत नाही आहे की मी ट्रायपॉडसुद्धा भंगारवाल्याकडून विकत घेतलेला आहे. तर ह्या साडीची गंमत अशी आहे की मी 2-3 वेळा ही साडी टाकली होती ऑनलाईन आणि मग खूप लोकांना आवडली. 2-3 वेळा याची ऑर्डर आली. सुरुवातीला असं मी विचार केलेला की एकाच साडीमध्ये मी बनवणार, कारण आपण सुरुवात करतो आहे ना, तर जास्त खर्च वगैरे नको करायला. आणि मग मी खणचं सगळ्यांना क्रेज असतं म्हणून खणचा कपडा वगैरे घेतला आणि साडी काही जास्त मी घेतली नव्हती. एकाच साडीमध्ये गुढी वस्त्र तयार केलं होतं, पण इतकं आवडलं, प्रचंड सगळ्यांना आवडते. रोज 2 किंवा 3 अशा ऑर्डर मला ह्याच साडीच्या असतात. मी पहिल्यांदा एकदा साडी मागवली, म्हटलं बस आता याच्यानंतर काय येणार नाही ना ऑर्डर, आता परत नाही मागवायची. परत तेच असं करता करता मी चौथ्यांदा ही साडी मागवली आणि चौथ्यांदा मी ह्या साडीच्या झिगझॅग साड्या बनवून गुढी वस्त्र बनवून दिलेलं आहे. याच्यामध्ये झिगझॅगच खूप छान वाटतं. मी या एका साडीमध्ये 4 गुढी वस्त्र बनवले आहेत. म्हणजे जवळपास आपल्याला 2.25 मीटरचा कपडा घेऊन त्याच्यामध्ये मधून आपण क्रॉसमध्ये कट केलं की 2 साड्या होऊन जातात. म्हणजे तेच गणित आहे की 1 मीटर ते 1.25 मीटरमध्ये आपण सरळ लेअर बनवतो, तर ही त्याच्यामध्ये 2 बनतात. तर व्यवस्थित सेट वगैरे करून एक साडी बनवायला साधारण एक अर्धा-पाऊण तास लागतो. लेस वगैरे सगळं लावून परत सेट करा. झिगझॅग साडीला तर खूप वेळ लागतो, त्यामुळेच की काय याची किंमत थोडीशी जास्त ठेवावी लागते, कारण खूप मेहनत असते झिगझॅग साडीला सरळ साडींपेक्षा. तर ह्या अशा पद्धतीने मी करून जवळजवळ एक रोजच मी 4 ते 5 साड्या अशाच मी डिस्पॅच करते आहे. ही सगळी तुमची कृपा आणि सगळ्यात आधी माझ्या श्रीहरींची कृपा आहे. त्यांच्याचमुळे हे सगळं होतं आहे. त्यांचे तर आभार आहेतच आहेत आणि तुमचेसुद्धा मनापासून आभार की तुम्ही एवढं प्रेम देता आहात. चला, श्रीहरी कृपेने सगळंच चांगलं होईल. पुन्हा भेटूया. तोपर्यंत रामकृष्ण हरी.